चषक 2024 मॅच थांबायचे आपण इथे डेटा ऍड करतोय. चला सामन्याला सुरू करायचं. पहिलं षटक घेऊन मयुरी सज्ज, समोर येते किंजल आणि भूमीची जोडी. पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न होता मात्र थोडीशी मिसफिल आणि पहिली धाव फलकावरती लागलेली आहे. एक धाव फलकावर फुलटॉस चेंडू आता मात्र सहज जाऊन पाहायला आदरणीय डॉट डिलिव्हरी. सांघवी पंटस विनंती आहे तुमचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मयुरी गोलंदाजी मागवरती 2 बॉल 1 रन. फ्लाइट दिला होता आता मात्र सुंदर असा चेंडू डॉट डिलिव्हरी. 3 बॉल 1 रन. इथे मात्र टॅप शॉट चांगल्याच फिल्डिंग रनरची संधी मात्र बॉल कॅरी करू शकली नाही. प्रांजल हिच्या मात्र आज हातात काही बॉल काही बसत नाही. फेविकॉलची थोडीशी गरज इथे पाहायला मिळते. 4 चेंडू 2 धावा. येस मॅच 2 बॉल बाकी आहेत. कॅच सुंदर असं रिप्लेस ऍक्शन आणि मयुरीने घेतलेलं सुंदर अशी कॅच. शेवटचा चेंडू युक्ती नवीन बॅट्समन आणि ते मात्र प्रांजल हिच्याकडनं पुन्हा एकदा झाले चोक. कॅच होती मात्र 1 धाव इकडे मिळते. ओव्हर झाली समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 धावा फलकावरती लागल्या आहेत आणि एक विकेट सुद्धा बाद झालेले आहेत. एक बॅटर इथे आउट झालेला आहे. बॉलिंगला आता आलेले गोलंदाज आर्या मागच्या सामन्यातली मॅन ऑफ द मॅच वुमन ऑफ द मॅच आणि समोर येते किंजल जिने सुरेख अशी फलंदाजी केली. आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल. सुंदर अशी सुरुवात आर्या हिची आणि आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता ते अंडर आर्म बॉक्स क्रिकेट लाईव्ह याच्या माध्यमातून. आता गौरिका बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. पहिली मेडल ओव्हर जिच्या नावावरती आहे ती गौरिका आता आली. ती आता मात्र बॅटनी जादू करावी लागेल. फुलटॉस चेंडू नो बॉल चालला. अंपायरचा इशारा. 4 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 1 चेंडू 4 धावा. टॅप शॉट आता मात्र चांगला असं फिल्डिंग तृप्तीच्या माध्यमातून. डॉट बॉल. या दरम्यान सुंदर अशी विकेट किपिंग मोक्षिकाईच्या माध्यमातून. डॉट बॉल आलेला आहे. या दरम्यान टॅप शॉट इथे खेळला लेग साइडला. 1 धाव घोषित. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 5 धावा. अजून 2 बॉल बाकी आहे ओव्हरचे. ते मात्र 2 धावा घोषित. 5 चेंडू 7 धावा. नक्की चांगली अशी बॅटिंग आपल्या गौरीगाईच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय आणि नो +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. स्कोर जाऊन पोहोचतो तो 9 या धावसंख्येवरती. 5 बॉल 9 रन. या दरम्यान व्हाईट बॉलचा आला अंपायरचा इशारा. नक्की ऑन द लाईन हे वाईड आहे. स्कोर पुढे असतो ते 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आले होते. हे षटक मात्र आर्याचं थोडंसं महागडं साबित करतंय. उत्कृष्ट अशी फिल्डिंग बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते ते गौरिका हिच्या माध्यमातून. या दरम्यान सुंदर चेंडू डॉट डिलिव्हरी. ओव्हर झाले समाप्त. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 10. आता मात्र मागच्या सामन्यात ज्यांनी उत्कृष्ट अशी
गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होती. तृप्ती आली आता बॉलिंग मार्कसाठी. पहिला चेंडू टॅप शॉट इथे खेळलेला आहे ते युक्तीच्या माध्यमातून डॉट. या दरम्यान दुसरा पुन्हा एक डॉट, परंतु 22च्या रूपामध्ये एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे जातोय 11 या धावफलकावरती. 11 धावा धावफलकावर लागले. डेड बॉल झाला इशारा. दोन चेंडू 11 धावा. पुढे ससाव खेळायचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि सुंदर असं फिल्डिंग मयुरीच्या माध्यमातून. युक्ती ते मात्र झाली आहे बाद. स्कोर मात्र स्थिर आहे तो 3 चेंडू झालेले 11 धावा. क्रांती नवीन बॅट्समन ऑनस्टेक एंडला समोर आहेत ते गौरिका. नो बॉल चाला इशारा आणि नक्कीच स्कोर मात्र इथे पुढे ससावतो, जाऊन पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवरती. इथे मात्र बॉक्स आउट झाली होती गौरिका. 4 चेंडू 12 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. तनिष बॅटिंग ती सुद्धा इथे मात्र ऑफला मोठा फटका, परंतु बॉक्स आउट पुन्हा एकदा झालेली आहे. स्कोर मात्र आपण जर का विचार करता जाऊन पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवरती. या दरम्यान सुंदर चेंडू डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. ओव्हर झाले 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डॉट आहे. स्कोर झालाय तो 12 धावा. जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 12 रन्स ऑन बोर्ड रिक्वायर्ड. 18 बॉल्स 13 रन्स रिक्वायर्ड. आणि या उत्कृष्ट अशी गोलंदाजी या स्पर्धा आपण पाहायला गेला. पहिल्या ओव्हर फक्त 3 धावा देऊन 1 विकेट काढली होती मयुरीनी. त्यानंतर मात्र आर्या हिचे 7 चेंडू आणि 7 धावा देऊन 1 विकेट. तृप्तीने मात्र कमबॅक इथे करून दिला त्या संघाला. फक्त 2 धावा देऊन 3 विकेट इथे केलेले आहेत. त्या बॅटिंग मध्ये आपण जर का विचार केला 4, 5, 6, 7, 8 तर गौरिकाच्या मध्ये 8 धावा इथे आलेल्या आहेत. चला स्पीडअप करायचंय. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार होतो रायडर्स 11 विरुद्ध एलिगंट वॉरियर्स. कॅप्टननी तयार राहायचंय. नक्कीच आपण जर का ओझोन ब्लास्टर्स या संघाचा विचार करता अतिशय उत्कृष्ट अशी बॉलिंग त्यांच्याकडे आहे. मागच्या सामन्यामध्ये तिरुपती वुमन्स या संघाला मात्र फक्त 5 धावांवरती गुंडाळलं होतं आणि आता मात्र 4 धावांवरती गुंडाळलं होतं. आता मात्र समोर येतो संघवी पंटर्स हा संघ आणि आर्या जिने मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि त्यासोबत आली होती दिशा. मेघना गोलंदाजी मार्कवरती. पहिली हॅट्रिक वीर जिंकण्यामध्ये होती. पहिला चेंडूवरती मोठी विकेट. आर्याला हिला मात्र जावं लागतं परत आणि नक्की जशी पहिली विकेट आर्याची तिथे गेली आवाज जर थोडा वाढला तर ओझोन ब्लास्टर्स या संघाचा. काही माहिती अतिशय मोठी विकेट होती आणि आता मात्र तृप्ती हिच्यावरती आता आलेली जबाबदारी. तृप्ती पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. इथे मात्र टॅप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 विकेट. पुन्हा एकदा हॅट्रिक वरती आहे का दुसरी हॅट्रिक सुद्धा त्यांच्या नावावरती होते का. आता मात्र मयुरी आली आहे कॅप्टन इनिंग खेळायला. 13 धावांची आवश्यकता आहे.
आणि ते मात्र टॅप शॉट घेऊन एक धाव नक्कीच इकडे घेतलेला आहे. धाव फरक एक पहिली धाव लागलेली आहे. 3 चेंडू 1 धावा. अजूनही 15 धाव चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अलेक्साला टॅप शॉट इथे खेळलेला आहे. एक धाव इकडे घेते. स्कोर पुढे सरसावत आहेत. जाऊन पोहोचते ते 2. अजून या ओव्हर मधले 2 बॉल बाकी आहेत. अभिजित पवार मित्र परिवाराचे तर भव्य दिव्य असे अभिजित पवार चषक 2024 हे बॉक्स क्रिकेटचे सामने. या दरम्यान वाईट बॉलचा आला अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा ऑफसाईडला शफल होऊन ऑन साईडला खेळलं गेलंय. एक धाव घोषित आहे. सिंगल डबलचा गेम इथे आपण घेताना पाहायला मिळत आहेत. स्कोर पुढे जातोय. 5 चेंडू 4 धावा आणि ते मात्र एक वाईट बॉलचा आला इशारा. 5 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा टॅप शॉट आणि गौरी हिच्याकडनं मात्र झाले मिसफील्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 6 रन. आता मात्र 12 बॉल 7 रन आवश्यकता आहे. 12 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड. दिशा ऑन स्ट्राईक. क्रांती येतात गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आणि विकेट इथे घेतलेला आहे. दिशा ही मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झालेली आहे. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येतात त्या प्रांजल. 11 बॉल आणि 7 रनाची आवश्यकता आहे. 11 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड. नाईस स्टार्ट टू दी ओव्हर असं म्हणता येईल. प्रांजल स्ट्रायकिंग एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेट करून ड्राईव्ह केलाय. डॉट डिलिव्हरी. 10 बॉल 7 रन पाहिजे. 10 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड. इथे मात्र पूर्ण खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र खरा ओव्हरथ्रोचा बंद आणि एक धाव नक्कीच इकडे मिळत आहेत. एक धाव डिक्लेअर आहे. फिल्डर्सला विनंती आहे की कृपया आपण थोडस संघीची प्लेयर्सला विनंती आहे की थोडस कंट्रोल करायचं इमोशन्स. माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे. क्रुशियल गेम आहे. पुढे रसाला ड्राईव्ह केलाय आणि मध्ये किती धावा मिळतात. एक धावच इथे घोषित केलेली आहे. डिक्लेअर. स्कोर पुढे जातो. 4 चेंडू 8 धावा. अजूनही 8 बॉल मध्ये 5 रनाची आवश्यकता आहे. 8 बॉल 5 रन. प्रांजल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. ड्राईव्ह कॅट इथे अपील करते पंचांकडे आणि कॉट आउट झाले. कॉट बिहाइंड झालेली आहे प्रांजल. किंजल हिची सुंदर अशी कॅच. मोक्षिका शेवट डॉट बॉल ओव्हर झालेली आहे. स्कोर 2 ओव्हरचा झालेला आहे. स्कोर झालाय तो 8 धावा. अजूनही एका ओव्हरमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल्स 5 रन्स रिक्वायर्ड. बघूया कोण येते गोलंदाजी मार्क वरती. आणि क्रांतीचे सुंदर असे ओव्हरऑल पाहिले तर 2 धावा 2 विकेट घेतलेले आहेत आणि आपल्या संघाला ते कमबॅक करून दिलेला आहे. आता मात्र गौरिका हिच्यावरती आपल्या संघाची दिसते असते पण समोर मयुरी सुद्धा आहे. 6 बॉल 5 रन. पहिला चेंडू इथे मात्र लेगच्या बाहेर होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव इकडे मिळते. 5 बॉल 4 रन. जर का संघी पंटर्स या संघाला जिंकायचं असेल तर मयुरी हिची मात्र शेवटपर्यंत खेळणं फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा टॅप शॉट. सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्कीच आत्मविश्वास वाढवला असेल या सुंदर असं क्षेत्ररक्षणाकडनं. आधी सुरेख अशी गोलंदाजी. आता मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण. 4 बॉल 4 रन पाहिजे आता मात्र.
पुढे असताना टॅप शॉट इथे खेळण्यात आलेला आहे. एक धाव इथे घोषित इथे मिळते. 3 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि लेग साइडला सुंदर असा शॉट. 1 धाव घोषित. आता मात्र 2 चेंडू 2 धावा. ओझोन ब्लास्टर्सचा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच डॉट डिलिव्हरी येणं फार महत्वाचं आहे. परंतु मयुरीच्या प्रकारची खेळते ती प्रकारची खेळी तिला मात्र करून टाकवायची. कंपल्सरी चेसचा सामना आहे. 2 बॉल 2 रन्स. 2 balls 2 runs रिक्वायर्ड. आणि हा मात्र 2 धावा बोनस आणि सामना जिंकला तो सांगली पंटर्स या संघाने. वेल प्लेड. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली होती ती. ओझोन ब्लास्टर्सच्या वेल प्लेड आणि सांगली पंटर्सचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यातला वुमन ऑफ द मॅच जिने अष्टपैलू अशी कामगिरी केल्या त्या संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला ते सांगली पंटर्सचे कॅप्टन मयुरी ठरते वुमन ऑफ द मॅच. मी विनंती करतो रणजित पवार साहेबांना की आपण आपल्या हस्ते मॅचचा पुरस्कार देतो. रायडर 11 आणि एलिगंट वॉरियर्स दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचो. मॅन ऑफ द मॅच मयुरी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॅप्टन नॉक तिच्या माध्यमातून पाहायला मिळाले.